विद्यार्थी मित्रांनो, देशाचा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सप्टेंबर 2025 मध्ये प्रदान केलेला आहे. 2023 या वर्षासाठीचा हा पुरस्कार मोहनलाल यांना देण्यात आलेला आहे. मोहनलाल हे मल्याळम चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी जवळपास 5 दशकापासून जास्त कालावधीमध्ये या चित्रपटसृष्टीमध्ये आपलं योगदान दिलेलं आपल्याला बघायला मिळेल. दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल जर बोलायचं झाला तर हा देशाचा सर्वोच्च चित्रपट पुरस्कार आहे. 1969 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता आणि पहिल्यांदा हा पुरस्कार देविका राणी यांना देण्यात आला होता आणि तेव्हापासून बऱ्याच दिग्गजांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मागचा जो पुरस्कार होता जो की 54वा होता तो मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला होता. त्याच्या अगोदरचा 53वा पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळाला होता. त्याच्या अगोदरचा 52वा पुरस्कार आशा पारेख यांना मिळाला होता. त्याच्या अगोदरचा 51वा पुरस्कार रजनीकांत आणि 50वा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला होता. असा हा दादासाहेब फाळके पुरस्कार आपल्या देशाचा सर्वोच्च चित्रपट पुरस्कार आहे. आणि याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअरची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेण्यासाठी 28 एप्रिल रोजी वन शॉटचा लेक्चर बी घेऊन येतोय. त्यामध्ये येऊ घातलेल्या सर्व एक्झामसाठी तुमची परिपूर्ण चालू घडामोडीची तयारी करून घेतली जाणार आहे. धन्यवाद.